म्हणून आपली भूमिका त्या खलनायकाच्या भूमिकेत सुद्धा आज राहणं हे एका उत्तम शिष्याचं लक्षण असतं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. मी मगाशी मोहन जोशी सरांना वर यायचा आग्रह केला, तर मी नम्र शिष्याप्रमाणे मी खाली बसून अरुणरावांच्या शुभेच्छा घ्याव्या असं म्हणणारी माणसं आज तुमच्यामध्ये. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. मगाशी ज्ञानेश्वरीच्या 12 अध्यायाचा उल्लेख झाला. त्या 12व्या अध्यायामध्ये पुन्हा एकदा ज्ञानेश्वर असं म्हणतात की पार्था जयाची अठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपुमित्रासोरी सारीसा पाळो, जो खांडावा घालो का लावणी तयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष देई जायसा. ज्यांना सद्गुरू म्हणून महाराष्ट्रामध्ये जगामध्ये मान असे काळसिद्धेश्वर महाराज या कार्यक्रमाला उपस्थित हा आपल्या सर्वांचा सातारकरांचा बहुमान आहे. म्हणून महाराष्ट्रातली माणसं, कर्नाटकातली माणसं एवढंच म्हणतात, एकदा तरी कन्हेरीचा मठ बघावा आणि काळसिद्धेश्वर महाराजांचं प्रवचन ऐकावं. आज मी साहेबांना विनंती करतो, स्वामीजींना विनंती करतो की आज अरुण काकांना आशीर्वाद आणि सातारकरांना शुभेच्छा या सर्वांच्या मध्ये आपण आपली इथली माणसं आणि मन धन्य करावी. दिक्कालाद्यनवच्छिन्नानंत चिन्मात्रमूर्तये स्वानुभूतेकमानाय नमः शांताय तेजसे. ज्यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळा तर निमित्ताने त्यांनी लिहिलेले 2 ग्रंथांच्या प्रकाशनाकरता इथे आपण जमलेले आहोत. असे आदरणीय अरुण काका गोडबोले आणि काकी आणि मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनीजन सर्वांनाच नमस्कार. माणसं सर्वही येताना एकसारखीच येतात आणि राहताना वेगवेगळ्या पद्धतीने राहतात आणि जातानाही आपापल्या परीने निघून जातात. पहिलं श्वास आणि शेवटचा श्वास जे आहे, ह्या दोन्हींमधलं जे अंतर आहे त्याला जीवन म्हणतात. किती दीर्घ जगलो यापेक्षा किती सार्थकी जीवन जगलो याला अर्थ असते. आपल्यासाठी सर्वही जगतात. मी एक नेहमी घटना उल्लेखित करत असतो. एका घरी चोर आलेले असतो रात्री भिंती पाडून आत येण्याकरता. त्याच वेळेला त्या घरातली माता म्हणते मुलाला, बाळा उद्या तू सासरवाडीला चाललायस तर तुला उद्या मी पहाटे 2 डबे देणार, एक तुझ्यासाठी आणि एक मातीसाठी. त्या चोरांच्या कानावर हे शब्द पडल्यानंतर चोराला वाटते की हे काय विचित्र बोलतायत, हे 2 डबे देणार, एक मातीसाठी आणि एक ह्याच्यासाठी. ह्याचा काय रहस्य? चोरी करायचं बेत रद्द केला आणि ह्याच्या रहस्य समजूया म्हणून त्यांच्या मागे लागला. सकाळी तो तरुण मुलगा 2 डबे घेऊन निघाला. दुपार झाला, झाडाखाली जेवायला बसला आणि इकडे तिकडे पाहायला लागला, कोण नव्हते. तेवढ्यात चोर आला. दादा जेवणार का हो म्हणाला. जेवतो म्हणाला आणि 1 डब्बा त्याला दिला, 1 डब्बा स्वतः खाल्ला. चोराने मी सगळे खरंच सांगितलं, मी का आलोय तुमच्या मागे. तुम्ही आईने तुम्हाला सांगितलं होतं एक तुमच्यासाठी आणि एक मातीसाठी म्हणून. तुम्ही तरी आता इथे एक तुम्ही खाल्लात, एक आणि मला दिलात. आणि मातीसाठी म्हणजे काय असतं हे आणि स्वतःसाठी म्हणजे काय असतं. तेव्हा त्या तरुणाने सांगितले, तुम्हाला ते दिलं ते माझ्यासाठी आणि मी जे खाल्लं ते मातीसाठी आहे. आयुष्यात आम्ही जे जे काय खातो उपभोगतो ते सर्वही मातीच होणार आहे आणि त्यातलं इतरांसाठी जे क्षण वेचलेले तीच फक्त आपल्यासाठी मिळत असतात. जीवन त्याला म्हणतात की आपल्यासाठी जगलो तर कधीही जीवन होत नाही. इतरांसाठी जेवढी क्षण आपण जगलेले असतो ती आपल्यासाठीच असतात. अरुण काकांनी जीवनातली बहुतेक क्षण स्वतःसाठी जगता जगता त्यात प्रत्येकातला काही भाग
त्याला जीवनच आयुष्याचा प्रसाद करावं असं. कारण एवढं दीर्घ आयुष्य असते, आयुष्यातली जेवढी क्षण आपण इतरांना सामाजिक कार्य असो, सांस्कृतिक कार्य असो, धार्मिक असो, कशा करताही असो, इतरांसाठी जे खर्च करतो ती खरी आपल्यासाठीचे सार्थक क्षण असतात. आणि अशी सार्थक जीवन जगणारे बऱ्याच वर्षांपासून त्यांना बघितले की असं वाटतं की प्रत्येक वेळी अस्थमा त्यांना सतावत असते आणि पुढच्या वेळी भेटले तरी तसेच असतात. ते बहुतेक अस्थमासारखा चांगलं मित्र त्यांचा दुसरं कोण नसावं, इतकी चांगली त्याला सांभाळलेले आहे मित्राला. याशिवाय परिवारातील एक यजमान माणूस, परिवारात ज्या माणसाचं चालतं चांगलं आणि परिवार ज्यांच्यामुळे टिकतं त्यांनाच खरे कारभारी म्हणत असतात. आम्ही पाहत असतो खेडोपाड्यात, एका गावात गेलो तो 60-70 लोक होते. मला कोणतरी सांगितले त्या घरात 60-70 माणसं अजूनही एकत्र राहतात आणि एक विचाराने राहतात. काय समजून घ्यावं म्हणून मी गेलो. घरासमोर मुलं खेळत होते, जाऊन विचारलं अमुकांचं घर कुठलं आहे? हेच आहे म्हणाले. तू कोण? मी या घरातला पणतो आहे म्हणाला. अरे एवढं मोठं घर आणि सगळी कशी काही एकत्र राहतात? होतं तसं 10-12 वर्ष. तो म्हणाला त्या कट्ट्यावर बसलाय ना त्यांना विचारा, ते सांगतील म्हणाला. कट्ट्यावर बसलेल्याला जाऊन विचारलं कशी काय एवढी माणसं एकत्र राहत आहे आणि एक विचाराने राहत आहे? ते म्हणाले आत ओटीत बसलेले आहेत ना मंचावर, त्यांना विचारा, ते सांगतील म्हणाले. तिथे मंचावर जाऊन त्यांना विचारलं, नाही वरच्या माडीवर जावा, तिथे काटावर बसलेले आहेत ना त्यांना विचारा, ते सांगतील म्हणाले. वरती गेलो, त्यांना विचारलं कसं काय? ते म्हणाले कळलं नाही तुम्हाला? तो रस्त्यावरचा मुलगाही मला दिसत होता, तुम्हीही दिसत होता. तो मुलगा म्हणाला कट्ट्यावर बसलेले त्याच्या वडील, त्याच्या वडिलाचा तो ऐकतोय म्हणून हे घर चांगलं आहे. तो कट्ट्यावर बसलेला आहे ना, त्या ओटीवर बसले आतल्या खाटावर बसलेले आहे ना, त्याला विचारलं, त्याला विचारायला सांगितलं, म्हणजे तो त्यांचा सन्मान करतो आणि तो खाली बसलेल्या वरच्यांचा सन्मान करतो. या घरात सगळी एकमेकांचे सन्मान करतात म्हणून सगळी घर एकत्र आहे. तसं गोडबोले परिवारात सर्वजण सन्मान कर. मी बराच वेळ त्यांच्या घरी पण जातो, पाहतो तर सर्वजण त्यांचे ऐकत असतात. का घरात असा एक करारी माणूस लागतो. मगाशी कोण कोण सांगितले की त्यांच्या बंधुराजने सुद्धा सांगितले, अच्युतजीने सुद्धा, की करारी पण आहेत. आणि नाही आमच्या योगेशजीने सांगितले की सर्व गुण त्यांच्याकडे, जसे आमचे राहुलजींकडे सर्व प्रकारचे अभिनयाकरता सर्व गुण असतात, तसं जीवनसुद्धा एक अभिनय असतो. त्याच्याकरता सर्व प्रकारचीच गुण लागतात. ज्या ज्यावेळी ज्याची गरज भासते त्याचा प्रकटीकरण करत असतात. असे एक सुंदर व्यक्तिमत्व. आणि आपण यथेच्छ जेवावे, उरले ते अन्न इतरांना वाटावे. मी अनेक वर्षापासून ह्या माणसांना पाहतो, आपणही जेवतात आणि त्याच्याबरोबर काही नैवेद्य म्हणतो ना, ती सामाजिक कार्य जेवढी आहेत त्या सामाजिक कार्यांना ते नेहमी वाटतही असतात. स्वभावाने अत्यंत कडक आहेत. आता जसं मगाशी दाभोळकर सरांनी म्हटले की त्यांच्याकडे 2 विरुद्ध गुण त्यांच्यात समाविष्ट आहेत. आजच्या मितीस अध्यात्म आणि विज्ञान ही एकत्र नांदणं जरासं कठीण असते. आध्यात्मिक क्षेत्रातली माणसं विज्ञानाला शिव्या घालत फिरत असतात आणि विज्ञान क्षेत्रातली लोक अध्यात्माकडे असं डुंकून सुद्धा बघत नाही. इतकी 2 टोक असतात ह्या दोन्ही. पण ज्याला हे दोन्ही मूर्ख आहेत, जो अध्यात्मवादी आहे विज्ञानाकडे बघत नाही तोही मूर्ख आहे, आणि जो विज्ञानवादी आहे आणि अध्यात्माला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही तोही मूर्ख आहे.
पण जो खरा शहाणा असतो, निरीक्षण प्लस परीक्षण झालं तरच तो विज्ञान होतो, अन्यथा होत नसतो. आणि कुठल्याही गोष्टीचं केवळ भौतिक स्वरूप न पाहता त्याच्या अंतरंगात शिरणं हेच अध्यात्म असते. आणि केवळ अध्यात्म म्हणून आतलं नाही, भौतिकता जर बाजूला ठेवले तर अध्यात्माला काही किंमत नसते. तसे अरुण काका ही अध्यात्म आणि विध्यात्म म्हणजे एक समाजवादी आणि एक सनातनी या दोघांना एकत्र बाळगणारा माणूस. कारण समाजवादी कधी सनातनला मानत नाही, सनातनी कधी समाजवादाला मानत नाही. पण ही एक व्यक्तिमत्व, अचंबित व्यक्तिमत्व आहे की हे दोन्ही एकत्र नांदवतात. कारण ज्याला खरं कळतंय तो माणूस या दोन्हींनाच घेऊन जाऊ शकतो आणि समाजात ती व्यक्ती सर्वांना प्रिय होते. म्हणून मला वाटते की अरुण काका ह्या सगळ्यांनाच प्रिय वाटतात. त्यांना अध्यात्मही देवधर्मही तेवढंच प्रिय आहे आणि त्यांना समाजातील प्रत्येक घटकांची सेवा आणि केवळ देवदेव करत न बसता जे जिवंत देव आहेत, गरजू लोक आहेत, त्यांच्याकरताही काहीतरी करावं अशा स्वभावाचा माणूस आहे. आणि नेहमी त्यांच्याकडे हास्यही तितकंच आहे आणि त्यांच्याकडे शृंगारही तितकंच आहे, त्यांच्याकडे कठोरताही तितकंच आहे, त्यांच्याकडे दयालुताही तितकंच आहे आणि त्यांच्याकडे धर्मही तितकंच आहे. या सर्व स्वभावाने संपन्न व्यक्तिमत्व आहे. आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाला जसं मगाशी सांगितलं गेलं की मला वाटते दत्तप्रसाद सर म्हणत होते की ते स्वीकारत गेलेले आहेत सगळ्या जे येईल ते आणि करत गेलेले आहेत. हे धाडस आहे त्यांचं. तर अशा माणसांचं या समारंभाला आम्ही उपस्थित आहोत. मला वाटते की जसं योगेशजी मगाशी म्हणाले, आम्ही वयाने छोटी माणसं आहोत पण मोठ्या माणसांच्या समारंभाला उपस्थित राहू शकतो म्हणजे आमचंही काहीतरी निश्चितच योगायोग असावं, काहीतरी पूर्वजन्मातलं ऋणानुबंध असावं. त्या ऋणानुबंधानेच आम्हाला जोडलेले असावं सगळेजण आम्ही. कारण हे सगळे काय आम्ही नातेवाईक नाही आहोत, नातेवाईक सगळे येतात असंही नाही आहे. अनिमित्त बांधव आहोत आपण सर्वजण. कुठल्याही निमित्ताने नातेवाईक नाही बनलेले, अनिमित्ताने बनलेले नातेवाईक आहेत आपण. आणि हीच नातं खऱ्याची नातं. बाकीचे नातं तर निमित्ताने बनलेले असते, त्याला निभावून न्यावंच लागतं. तर मी अरुण काकांकडे एक गुण पाहिला. हा माणूस संपत्तीला जितका महत्त्व देतो त्यापेक्षाही अधिक गुणांना देणार आहे. मी एक घटना वाचत होतो. एक माणूस उंट विकायला गेला होता राजस्थानमध्ये आणि बाजारात उभा केला उंट आणि दुसरा एक माणूस आला, विकत घेतला. जेवढा सांगितला तेवढ्या पैसे देऊन टाकला आणि जीन बांधलेलंच होता उंटाला, बांधलेले उंटच देऊन टाकला. घेऊन गेला घरी, जीन उतरवला खाली, तर त्या जीन खाली एक पिशवी सापडली. त्या पिशवीत हिरे होते. तो प्रामाणिक इतका होता माणूस की तो पटकन ते पिशवी घेतला आणि ज्यांनी विकलेले त्यांच्याकडे परत गेला. मी उंट खरेदी केलेले आणि हे हिरे नाही खरेदी केलेले, हे परत घ्या म्हणाला. तो हिरे विकणारा म्हणाला, मी एकदा दिली म्हणजे त्या उंटाबरोबरच ते दिलेले आहे, ती काय मी परत घेणार नाही असंही म्हणाला. ही आत्ताची माणसांची नाही, जरासं आधीची लोकांची. तो म्हणाला मी नाही घेणार, उंट दिली म्हणजे दिली. तो म्हणाला नाही, मी तरी ते बघून नाही घेतलेले, हे फसवणूक आहे माझा आणि मी फसवणुकीचे पैसे घेणार नाही म्हणाला. हे घ्या तुम्ही, घेऊन जावा आणि मोजून घ्या म्हणाला, जेवढे आहेत की नाही. नाही घेणार म्हणाला. नाही, मी तसं 2 महत्त्वाची ज्यातले हिरे आहेत ते घेतलेलेच आहे आणि ते कधी मी देत नाही आणि बाकीचे मोजून घ्या म्हणाला. 2 घेतलेले आहे म्हटल्यानंतर तो विकलेला माणूस होत ना, पटकन पिशवी घेतला आणि मोजायला सुरुवात केला. जेवढा ठेवला होता तेवढी 14 रत्न त्यात होतेच. तो विचारला, कुठली घेतलाय तुम्ही? 14 होती, 14ची 14 ह्यात आहेत. सांगितलं,
मी आयुष्यभर सुरक्षित 2 रत्न तसेच ठेवलेले, एक माझ्या जीवनातला अनुभव आणि माझी प्रामाणिकता. ह्या 2 रत्न मी काही झाले तरी कोणालाही देत नाही. याच्यापेक्षा त्या 2 आहेत म्हणून ही सर्व येतात आणि मी ते 2 कधीही सोडत नाही. मला अरुण काकांना बघितले की ते 2 रत्न आठवतात. या माणसाचा अनुभव आणि त्यांच्या जीवनातली प्रामाणिकता. जे असेल ते तोंडाने बोलणारा माणूस. आत एक, ओठात एक, पोटात एक कधीच मी नाही पाहिलं. जवळजवळ मला वाटतं एक 15-20 वर्षांचा परिचय आहे. आणि जे असेल ते त्यांना जे वाटते, स्वामीजी तुम्हाला वाईट वाटलं काय चांगलं वाटतं मी विचार नाही करत, पण मी तुमच्यासमोर हे विषय ठेवतो असं म्हणणारे अरुण काका. अशीच माणसं खरोखर सगळ्यांना मार्गदर्शन करण्याची योग्यतेची असतात. तर आज 80 वर्ष पूर्ण, आज नाही आहे, महिना 2 महिने कमी जास्त. काकी बरोबर आहे ना? कारण एकच वर्षाचा दोघेही त्याही 80मध्ये प्रवेश केलेले आहेत. ही शेवटला आहेत आणि ते सुरुवातीला आहेत याच्यात. आणि जोडी एकदम भारी आहे. मी घरी गेल्यानंतर बघितले दोघांना आणि ते सगळी इथे सांगू नये. इतके मजेशीर जीवन जगणारी आहेत आणि खरोखर गृहस्थांना ते मार्गदर्शक जीवन जगतात. गृहस्थ आश्रमीयांना आमचा काय संबंधच येत नाही. आम्ही तिकडे काही प्रवेशच केलं, पण आम्ही मजा बघत असतो सगळ्यांची, कशी कशी होत असते, काय काय होत असते. पण मी कधी कधी त्यांना विचारत असतो, वाढदिवस एवढं झाले तर काका किती वेळ भांडला होता. भांडणं ते नेहमी होत असतात, झोपेपर्यंतच असतात. झोपल्यानंतर विसरून गेलो की दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन असते भांडणं. ही खरी जीवन आहे. अशा व्यक्तीला कितीही अभिनंदित करावं. खरोखर का करावं ही समारंभ. आणि काकांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आपलं विचार आणि आपलं जीवन पूर्णतया लिहून त्याला शाश्वतचे लेबल लावून टाकले. शरीराचा काय होईल ते होईल, पण मी या पुस्तक रूपाने कायमचं राहणार, सगळ्यांना मार्गदर्शन करत राहणार अशा पद्धतीने. आणि त्यांचं शरीरही इतकं काटक आहे तुम्हाला सांगतो. हा माणूस कधी जातो की काय असं वाटत होतं ते जातच नाही. सगळ्यांना पोचवूनच जातो, तुम्ही काय काळजी करू नका म्हणतो. आणि तेवढी काळजी घेतात ते. आणि बेकाळजी पण भरपूर केलेली आहे त्यांनी तसं. होय ना का? भरपूर बेकाळजी म्हणजे त्याच्यावर इतका अन्याय केलेला आहे त्या शरीरावर, मी नाही बोलू शकणार. आणि आम्ही बोलूही नाही, ते आमचं क्षेत्रही नाही आहे. पण एवढं करून सुद्धा त्या शरीराने यांना इतकं साथ दिलेलं आहे. बहुतेक दुसरं कोणाचं असतं तर दिलं नसतं, ते त्यांचंच आहे त्यामुळे ते दिलेलं आहे. आणि त्यामुळेच देवानां प्रिय, देवालाही आवडलं त्यांचं जीवन, म्हणून सगळी माफ करून दिले सगळे. नाहीतर दुसऱ्यांचं असतं तर केव्हाच पडलं असतं ते. तर काकांना आम्ही भरपूर गुणात्मक आयुष्य चिंतितो. कारण त्यांचा स्वभाव असा. पण एकदा फोन केले होते, म्हणाले स्वामीजी असं पडून राहावं असं मला आवडत नाही. जरी झोपून राहिलो बसून राहिलो तरी काहीतरी काम चाललं पाहिजे, तरच त्याला जगणं म्हणतात असं मला एकदा ते म्हटलेले होते. तसे त्यांचे जीवन इतरांना सर्वांनाही प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. काकांना भरपूर गुणात्मक आयु, आरोग्य आणि भोगभाग्य सर्वही भगवंताने भरपूर दिलेले आहे. आणि आम्ही अजून प्रार्थना करतो आमच्याही आयुष्यातला काही भाग अरुण काकांसाठी. कारण त्यांची जी समर्पित जीवन आहे, समाजमुखी जीवन आहे, त्यांच्याकरता मिळो अशी प्रार्थना करतो आणि त्यांच्याकरता शुभ आणि यशी चिंतितो. धन्यवाद. नमस्कार.